आय नो बाबा, मला पण परत यायचंच रे. हो ना, तिकडची एवढी सवय झाली आहे. 4 महिन्याची सुट्टी नकोशी होतं यार. या आय नो आय एम स्टक हिअर नाउ. बघूया कुठे, इथे. हाय. ऐक ना. हा अरे इथे बरं आहे, पण काही तशी मजा नाही ना. या यू कॅनॉट कम्पेअर, राईट. कधी? नाही नाही, त्या पुढच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये करेन मी. हो नाही, ऑनलाईनच करणार आहे. यप. नो, आय एम नॉट सपोज टू लीव सोनसरी अनलेस द केस एंड्स. नो, नॉट इन मुंबई ऑफिस रे. एनिवे तू जॉनशी बोलून घे, लेट मी नो. हा, सी या. बाय बडी. थँक्स. एक गुड न्यूज आहे. ओळख? नाही ओळखता येते. देशमुख वकिलांचा निरोप होता. त्यांनी उद्या आपल्याला ऑफिसमध्ये बोलवलंय आणि ते मला म्हणालेत की ते दगडूला समजावतील. सो वाव, केव्हा भेटायचं? उद्या माझ्या बरोबरच चल ना ऑफिसला. गौरी, तुला वाटतंय आपण हे जे काही सगळं करतोय त्यानं खरंच आपला फायदा होईल? माहित नाही, पण म्हणून प्रयत्नच करायचे नाहीत का? नाही, माझं असं अजिबात म्हणणं नाहीये. पण कपिल, आता तू जे काही बोललास त्याचा अर्थ तोच होतो. आय एम सॉरी देन. कसं आहे ना, कुणाच्या बोलण्याचा वागण्याचा आपण काय अर्थ काढू सांगता येत नाही. म्हणजे काय नाही. एनिवे, तू म्हणतेस त्याप्रमाणे आपण सगळे प्रयत्न करून पाहू, सगळ्या शक्यता वगैरे पडताळून पाहू. बघू फायदा होतोय का. आणि काहीच सांगता येत नाही ना. कदाचित त्या दगडू परबला तुझी दया येईल आणि तू लगेचच सुटशील. ठीक आहे, उम्मीद पे दुनिया कायम आहे. कधी भेटायचं? त्यांनी अजून वेळ कळवली नाहीये. कळवली की लगेच सांगते. बरं, एक विचारू? म्हणजे मी तुला एवढी पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट सांगते तरी सुद्धा तू काहीच रिॲक्ट नाही झालास का? हे बघ, काहीही झालं ना तरी हिम्मत नको हारूस, प्लीज. नाहीच हरणार आहे मी. मला ना फक्त या गोष्टीचा अंदाज येत नाहीये की मला जिंकायला किती वेळ लागेल. माहित नाही, कदाचित लगेच जिंकशील. मे बी नॉट. Why are you sounding so strange? Am I? Yeah. Really? No, I'm not. Anyway, मला हे देशमुख वकिलांचा नंबर दे ग जरा. देते ना. पण तू मला या केसवरून काढून नाही ना टाकणार आहेस? नाही ग, अजिबात नाही. मी फक्त नंबर एवढ्यासाठी मागितला की मी आता बोलून घेईन ना देशमुख वकिलांशी. उगाच तुला त्रास नको. एक मिनिट. मला कसला आलाय त्रास? हेच त्यांच्याकडे यायचा माझ्या बरोबर. काही हरकत नाही, मी भेटे ना जाऊ. कपिल, मी तुला तुझ्या बरोबर आलेली नकोय का? नाही ग, अशातलं काहीच नाहीये. पण आता तुझी काही पर्सनल कामं असतील, त्याच्यासाठी तुला वेळ हवा असेल. सो या तुझ्या कामांमधून स्पेशली माझ्यासाठी वेळ काढायची काहीच गरज नाहीये. हे अगदी छोटं काम आहे, मी करेन एकटा. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही
सॉरी. इट्स ओके. हे सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असाच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.